महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी अडवलेलं आहे। अमित शहांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। हत्तरगी टोल नाक्यावर एकीकरण समितीने ठिय्या मांडला। सीमा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी निवेदन दिलं होतं। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं? सध्या आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून सीमा प्रश्न प्रलंबित आहे आणि या संदर्भातच निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सगळे पदाधिकारी आणि नेते आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यासाठी कोल्हापूरला येत होते। मात्र त्या सगळ्याच पदाधिकारी आणि नेत्यांना हत्तरगी टोल नाका या ठिकाणी अडवलेलं आहे। यावेळी पोलीस आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही वादावादी देखील झाली। वादावादी झाल्यानंतर हे पदाधिकारी त्याच ठिकाणी महामार्गावरती ठिय्या मांडून बसलेले आहेत। एकच मागणी सगळ्यांची आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा लढा आहे। सीमा भागात जे बेळगाव महाराष्ट्र जो आहे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा जो आहे तो पाहायला मिळत होता आणि त्यासाठीच ही मागणी जी आहे ती सगळ्यांची पाहायला मिळते। जी मराठी भाषिक आहेत ते महाराष्ट्रात येऊ इच्छितात आणि त्या सगळ्यांसाठीच खरं तर हे निवेदन देण्यासाठी हे कोल्हापूरला येत होते आणि हे येत असतानाच पोलिसांनी रोखलेलं आहे। आणि रोखल्यानंतर या दोघांमध्ये जी आता वादावादी झाली त्यानंतर सगळ्यांनीच हे आंदोलन केलेले, त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं निवेदन देण्यासाठी देखील आम्हाला येऊ दिलं जात नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता हे कशा पद्धतीनं पुढे आपली भूमिका मांडणार हे पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी अपडेट घेत राहू शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटकच्या पोलिसांनी अडवलेलं आहे, कारण की अमित शहांना निवेदन देण्यासाठी हे कार्यकर्ते जात होते आणि सीमा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी हे कार्यकर्ते अमित शहा यांना निवेदन देणार होते।